धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय। शेतीचं मोठ्या प्रमाणात ह्या पावसानं नुकसान केलंय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही उडदाची शेती जी आहे ती पूर्णपणे वाहून गेलेली आहे। याच्या शेंगा आपण पाहू शकतो। हा उडीद अगद्या 4-5 दिवसामध्ये काढणीसाठी तयार झालेला उडीद आहे आणि मात्र ह्याचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। हे वाहून गेलेलं पीक जे आहे उडदाचं हे मातीमोल झालेलं आहे। शेतकरी मोठा अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्या बरोबर आता या ठिकाणचे शेतकरी आहेत ज्यांनी हे शेत हे पीक जगवलं आणि इकडे ह्या साईडला जर पाहिलं आपण तर हे कांद्याचं पीक देखील दिसतंय आपल्याला। कांदा या ठिकाणी कांद्याची लागवड केलेली होती, मात्र हा कांदा सुद्धा जमीनदोस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। एवढा मोठा तीव्रतेचा पाऊस या परंडा तालुक्यामध्ये पडलेला आहे। आता आपल्या बरोबर शेतकरी आहेत। मला सांगा किती नुकसान झालंय तुमचं या पावसानं आणि हे उडीद आणि कांदा असं किती नुकसान होतं? 2-2.5 लाख रुपयाचं झालं नुकसान आणि ही उडीद साधारणतः 1 लाख रुपये धरा। बर ह्याच्या आधी आलता का पाऊस असा? आधी कधीच नाही असं। हा आम्हाला कळत असं पहिल्यांदाच बघितलं एवढं पाणी। म्हणजे नदीचं पाणी आलं का शेतात? काय झालं नेमकं? नदीचं पाणी आलं, मोठा पूर आलता। बर आणि कांद्याची जी लागवड केली ही किती दिवसापूर्वी केलेली आहे तुम्ही? 1-1.5 महिना झाला। 1.5 महिना हा, आणि हा काढायला कधी येत होता? काढायला अजून 2 महिन्याने 3.5 महिने दिवाळीच्या आसपास? हा, 3.5 महिने पूर्ण होतात। म्हणजे आता तुम्ही आता काय करणार ह्याच्यामध्ये? आता काय करायचं, आता दुसऱ्या लागवड करावं लागेल। म्हणजे हो हा जो कुठं कुठं शिल्लक आहे तो पण येणार नाही नाही येणार आता, पाणी जास्त आहे ना ह्याच्यावर, सगळं पाण्यातच होत आहे। पाण्यामध्ये? हा, काय नाव तुमचं? अविनाश धस, अविनाश जालिंदर धस, गाव भांडगाव, भांडगाव, परंडा तालुका, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। म्हणजे असं हे सगळ्या बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालं सर? हा, सगळे असं सीझनच झाले असं। बर आता काय मागणी काय आहे? काय आम्हाला भरपाई मिळावा। पंचनामा झाला का? नाही, येऊन गेल्यात तहसीलदारी। बर हा, कधी आले होते? कृषीचे काय लोक आलती का? आलती, 1-5 दिवस झाले आलती, त्याला आणि भरपाई मिळण्याची मागणी आहे? मागणी केली। हा, एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये 38,000 हेक्टर वरती पावसानं मोठं नुकसान केलंय आणि शेतकरी जे आहेत ते आता चिंतेमध्ये आहेत आणि शेतकऱ्याची मागणी आहे प्रशासनाकडे की जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे तात्काळ करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, परंडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।